तर एकंदरीतच हिंसाचार या निकालानंतर पेटलाय। गेल्या 2 दिवसांमध्ये पश्चिम बंगालमध्ये 5 जणांची हत्या झालेली आहे। यामध्ये भाजपच्या 3 आणि तृणमूल काँग्रेसच्या 2 हत्या करण्यात आली आहे। बशीरहाटच्या गोत्र परिसरामध्ये रोहित उर्फ चिटू नावाच्या आणखी एका भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार झाला। भाजपचा झेंडा लावत असताना त्याच्या पोटात गोळी लागली। दरम्यान भाजप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणात टीएमसी नेते कमल मंडल यांना बांगलादेशला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अटक करण्यात आली आहे। पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर उद्भवलेली सगळी परिस्थिती आहे। अक्षरशः राडे सुरू झालेले आहेत। मतदानाच्या वेळी सुरू झाल्यापासून हे सगळं आता निकालानंतर सुद्धा सुरू आहे। तर निवडणुकीच्या निकालानंतर तर हिंसाचार आणखी वाढलेला पाहायला मिळतोय। गेल्या 2 दिवसातली हत्यांची ही आकडेवारी आहे। पश्चिम बंगालमध्ये 5 जणांची हत्या 2 दिवसामध्ये करण्यात आली आहे।